वांजळे येथील नेचर गृह प्रकल्पाच्या विरोधात पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव व दाभने कुटुंबीय यांचे सुरू असलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले। कर्जत तहसीलदार शीतल रसाळ, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, चिंचवली मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली। त्या अनुषंगाने कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांनी आज रायगड जिल्हाधिकारी यांना नेचर गृह प्रकल्पाची बिनशेती बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी असा अहवाल सादर केला। जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे, वांजळे येथील सर्वे नंबर 4A1, 4A2 व 4A3 क्षेत्र 53.8824 ही जमीन अनमोल डेव्हलपर्स नोंदणीकृत भागीदार संस्थेतर्फे भागीदार राजेश मणिभाई पटेल यांच्या नावे आहे। सदर मिळकत ही बिनशेती आहे। या मिळकतीमध्ये अनमोल डेव्हलपर्स तर्फे द नेचर हा गृह प्रकल्प आहे। सदर गृह प्रकल्पामध्ये 5 इमारती असून 183 सदनिका आहेत। गृह प्रकल्पाच्या समोरील कर्जत नेरळ रस्त्यालगत असलेल्या नाल्यामधून पाईपलाईन टाकून भूमिगत गटाराचे बांधकाम त्यांनी केले। गटाराचे बांधकाम करताना गटारामध्ये नेचर गृह प्रकल्पाचे सांडपाणी, शेजारी असलेल्या 7-8 घरांचे सांडपाणी तसेच कार वॉशिंग सेंटरचे पाणी व ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयातील सांडपाणी गटारामध्ये सोडल्याचे दिसून येते। परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये आजूबाजूच्या घरातील सांडपाणी हे तुंबून राहिलेले दिसते। तर द नेचर गृह प्रकल्पाच्या विकासकांनी गृह प्रकल्पामध्ये सांडपाण्याकरिता फिल्टर प्लांट बसवलेला आहे। प्रत्यक्ष पाहणीवेळी सदरील प्लांट मधील पाणी कंपाऊंडच्या भिंतीमधून दाभने यांच्या घरासमोर वाहत असल्याचे दिसून येते। सदरचे गटार हे द नेचर गृह प्रकल्पाच्या परिसरात भूमिगत असून पुढे सर्वे नंबर 8 व सर्वे नंबर 9 मध्ये खुले सोडलेले आहे। त्यामुळे दाभने यांच्या घरालगत दुर्गंधी पसरले। दिनांक 17 फेब्रुवारी 2017 अन्वये या गृह प्रकल्पाला बिनशेती बांधकाम परवानगी दिलेली आहे। सदर आदेशामधील शर्त क्रमांक 18 मध्ये बिनशेती जमिनीवर इमारतीचे बांधकाम करतेवेळी सांडपाण्याची व्यवस्था गटाराद्वारे करून सदर गटारामध्ये गप्पी मासे सोडण्यात यावेत, जेणेकरून डासोत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अट आहे। तसेच शर्त क्रमांक 29 मध्ये बिनशेती आदेशातील सर्व शर्ती अर्जदार, मालक, भूखंडधारक यांच्यावर बंधनकारक राहतील। शर्तीचा अगर संधीतील शर्तीचा अर्जदार याने भंग केल्यास बिनशेती परवानगी रद्द करण्यात येईल। याखेरीज अर्जदार हे जमीन महसूल कायदा व त्याखालील नियम, सरकारी ठराव व आदेशाप्रमाणे कारवाई व दंडास पात्र होतील असे नमूद आहे। अनमोल डेव्हलपर्स नोंदणीकृत भागीदार संस्थेतर्फे भागीदार राजेश मणिभाई पटेल यांनी सांडपाण्याची योग्य व्यवस्था केली नसल्याने त्यांनी बिनशेती आदेशातील अटी व शर्तीचा भंग केला असल्याने त्यांना देण्यात आलेली बिनशेती बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी असे तहसीलदाराने जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या आपल्या अहवालात नमूद केले आहे। संजय गोपाल दाभने, राहणार वांजळे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। आमचा एक महत्त्वाचा विषय का आमच्या घरासमोर द नेचर हा गृह प्रकल्प उभा राहिला आहे, पण गृह प्रकल्प उभा राहिल्यानंतर कुठल्याच प्रकारचं त्यामध्ये येण्यासाठी शर्तीचं कुठलंच नियमाचं पालन केलं नाही त्या ठिकाणी संबंधित बिल्डरांनी। आणि नाहक आमच्या ग्रामस्थांना, वांजळे ग्रामस्थांना तसेच दाभने परिवारांना एवढा त्रास होतोय। संबंधित बिल्डरनी सांडपाणी हा सर्व आमच्या खाजगी मालमत्तेच्या शेतामध्ये तसेच देवस्थानाच्या जागेमध्ये सोडलेला आहे। तर संबंधित बिल्डरवर कारवाई करण्यासाठी दिनांक 7 मार्च 2024 रोजी आम्ही प्रांत अधिकारी कर्जत या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। आमचे कुटुंब तसेच पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या समेत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। तर वरील सर्व अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन त्वरित लवकरात लवकर या गोष्टीकडे कारवाई करून संबंधित बिल्डरवर एनी ऑर्डर रद्द करण्यात यावी, ही आमची मुख्य मागणी आहे। तर कृपया करून शासनाने आणि अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावे आणि आम्हाला न्याय देण्यात यावा, एवढंच म्हणतो मी। किती वर्षापासून तुम्हाला हा त्रास आहे? आम्ही जवळजवळ 2002 पासून त्या ठिकाणी स्थानिक आहेत। आमच्या शेतामध्ये घर बांधलेलं आहे। त्यानंतर 2019 पासून संबंधित बिल्डरच्या बिल्डिंग चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी सांडपाणी आमच्या दारामध्ये सोडायला चालू केला, पण बिल्डरने कुठल्याच प्रकारचं याच्यावरती योग्य तो मार्ग काढलेला नाही आणि विनाकारण एनी ऑर्डरच्या शर्तीचा भंग करून नागरिकांना नाहक त्रास देत आहे। आपण कोणकोणत्या कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केले? संबंधित आम्ही स्थानिक लेवलला ग्रामपंचायत असेल, जिल्हाधिकारी असेल, प्रांत ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल, परंतु तहसील बघायला गेलं तर तहसील ऑफिसकडून पण कुठल्याच कारवाईला दुजोरा दिला जात नाही। आपल्या मनमानी कारभार करत अधिकाऱ्यांना हाताशी धरत हा बिल्डर आमच्यावर दडपशाही करत आहे। हा आमचा थेट आरोप आहे त्या बिल्डरवरती। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।